आणि पल्यासाठी पाचारण केलं आहे सोमनाथ सारसुल्या संघाला. तरी नावे संघ चला आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करून जायचं आहे. अगदीच अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं गेलं. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन केलं त्याच्या अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते. हिंदवी स्वराज्य संस्थापक नतमस्तक तया चरणी ज्याने केले स्वराज्य निर्मिती राजा तोचे एक थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. तर मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होत आहे. एक भव्य दिव्य आयोजन. अगदी सूरज पवार हे देखील मराठी उद्योजक उपस्थित त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे चणेरा ग्रामपंचायत सदस्य राज हे देखील उपस्थित राहिलेत. त्यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचा आहे. हे बंधनकारक असणार आहे. नावे संघ आणि सारसोली संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अगदी ऑफिशियल पंच विजय मोहिते हे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच असणार आहे. एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन पाहायला मिळतोय. दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन चणेरा विभाग ज्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य लहूशेठ खेडेकर साहेब आणि चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने. कारण प्रत्येक विभागामध्ये जर पाहिलं तर असोसिएशनची स्थापना आहे. आपला देखील या ठिकाणी असोसिएशन होणे गरजेचं होतं आणि ते नक्कीच असोसिएशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं शनिवारचा दिवस. 2 दिवसामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदीच पाहिलं प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर सागर सम्राट न्हावे संघानं
क्षेत्रक्षेत्र स्वीकारले, परंतु पाचारण केले ते म्हणजेच सोमनाथ सारसोळी संघाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीला जर पाहिलं तर सारसोळी संघाचे धीरज, स्ट्राईकला आर्यन बोरकरला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईकला आहे धीरज. तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज न्हावे संघाचा ऋतुज साळवे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज राहिलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. बाकीचे अगदी इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनी. बोला गणपती बाप्पा. हो, सुंदर चेंडू अगदी आपण पाहिलं ना, अगदीच चांगल्या दटणीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा अगदीच फलंदाज समोर टाकला होता, पण तो टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता झाले. डॉट चेंडू येतोय, धावा मात्र कोणतीही नाही. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, परंतु अगदी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदीच डीप मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूला घेणं फेकी करणार, तद्वर मात्र धावेतच श्री गणेशा झाला आहे. पहिली धाव धावपळकावरती लगावली जाते. ऋतुज साळवी, खऱ्या अर्थाने ऋतुजकडे देखील एक चांगला क्लास आहे. अगदीच अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. परंतु तेवढंच जर पाहिला तर आर्यन बोरकरकडे देखील तो चांगला दर्जाचा क्लास आहे. एक ऑलराऊंडर म्हणून उदयास आला आहे सारसोली संघाकडून. अगदीच 2 चेंडूमध्ये 1 धाव जमा केली तरी धावपळकावरती. हो, अगदीच समोर टाकला होता चेंडू. एक लवली स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सिंगल कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच चित्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावा संख्येला थोडासा आपण पाहिला, पहिला चेंडू डॉट आला, नंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली. धावेचा श्री गणेशा झाला, अकाउंट ओपन केलं गेलं. मात्र तिसऱ्या चेंडू जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोडं स्कोअर पाहायला मिळतोय बिनबाद 3 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. ऋतुज साळवे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज राहिला आहे. अक्कोटाब्याचा चेंडू होता, अगदी बॅकफुटला सरसले, जागा बनवली त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने कव्हर क्षेत्रामध्ये, डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सीमा पार. हा येतोय धावीर महाराजांचा. अगदी नतमस्तक होणारा चौकार येतोय. 7 धावा धावपळकावरती. चेंडू चांगला राहिला होता, परंतु फलंदाज कौतुक करावं लागेल की बॅकफुटला गेलं. चेंडूची उसळी पाहिली, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला. अगदीच त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे मात्र चौकार मिळाला. पॉवर प्लेचा षटकाचा पुरेपूर फायदा उठवत असतानाही फलंदाज पाहायला मिळाला. अगदी सुरुवात जर पाहिलं ना शांत राहिली. आर्यन बोरकरनं सुरुवात शांत केली, मात्र चांगली सुरुवात देखील आता पाहायला मिळतोय. हो हो, बॅक या ठिकाणी पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न. अगदी आधीच्या चेंडूवरती चौकार आला, मात्र या चेंडूवरती थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. धावपळक जर पाहिलं धावपळकावरती तर 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिलाय. अजून एक चेंडू शिल्लक राहिलाय. हो, अगदीच मिली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हमध्ये फटका खेळला गेलाय. सिंगलदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज आर्यन बोरकर बाद होऊन मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या धावपळकावरती तर 8 धावा धावपळकावरती. अगदी दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाला. एक चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं त्या ठिकाणी त्या चेंडूला पकडलं गेलं आणि व्यवस्थितरित्या त्या अगदीच नॉन स्ट्राईकच्या स्टंपला त्या ठिकाणी चेंडू लावलं आणि खऱ्या अर्थाने फलंदाज मात्र त्या ठिकाणी धावच्या स्वरूपात बाद झालाय. जी पहिली मॅच सागर सम्राट न्हावे त्यांच्या विरोधामध्ये सोमनाथ सारसोनी आणि दुसरी मॅच असणार आहे ती म्हणजेच अग्री बॉयज दीव त्यांच्या विरोधामध्ये सुडकुल या संघ असणार आहे. तिसरा मॅच शेडसे विरुद्ध चांडगाव. चौथा मॅच कोकभण विरुद्ध धोंडकार. तदनंतर पुढची मॅच बिरवाडी विरुद्ध खैराळे. 5वा मॅच आणि 6वा सामना गडबळ विरुद्ध चणेरा. असे हे आजच्या दिवसातील मॅच असणार आहेत. पहिला षटक संपलं. धावा धावपळकावरती 1 बाद 8 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
4 षटकांची ही लढत आहे. पहिला षटक क्रमांक आपण पाहिला, जो पॉवर प्लेचा जो षटक होता, संपला. अगदीच ज्या षटकामध्ये निर्बंध होते, 2 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहिलेत, परंतु आता ते निर्बंध उठवले गेलेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अगदी दूरवरचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाजीसाठी प्रज्वल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ऑन द स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला, फलंदाज आहे रोहन पवार. 1-2च्या भूमिकेत युनाइट क्रमांक 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी क्षेत्ररक्षण पहा, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तदनंतर डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, एक लॉंग ऑफ डीपमध्ये. हो, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी जर पाहिलं ना तर अगदीच एसटी उडवली गेली. एवढा वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडूचा टप्पा देखील खाली राहिला. एक सबमरीन डिलिव्हरी. अगदीच फलंदाज रोहन पवारला काही समजलं नाही. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज धक्का क्रमांक दुसरा मिळालाय. धावसंख्या पहिल्या धावफलकावरती तर 2 बाद 8 वरती स्थिरावलेले पाहायला मिळतोय. आठ धावा फलंदाज सोमनाथ सारसोली संघाचे 2 मात्र बाद झालेत. प्रज्योत साळव्याला एक अष्टपैलू खेळाडू, एक अनुभव आहे या खेळाडूकडे. प्रज्वल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडलंय, सिंगल कंप्लीट केली गेली. अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी श्रवण नावकरला पण पाहिलंय. उंचीचा पुरेपूर फायदा उठवला गेला. अगदीच आवाकाच्या बाहेर चेंडू होता, मात्र अगदी झेप घेतल्याने चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन चणेरा विभाग पर्व पहिलं. सन्माननीय अध्यक्ष लवशेठ खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. हो, अगदीच फायटेड चेंडू होता. चेंडू थोडासा आपण पाहिला ना समोर पडला. फलंदाजाला या ठिकाणी या चेंडूवरती काही मोठा फटका मारता मात्र आला नाही, कारण चेंडू देखील अगदीच चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला आहे. मुस्तकीनच्या अगदीच आपण पाहिलं तर त्या नावाने देखील ओळख आहे या खेळाडूची, गोलंदाजाची. स्कोअर पाहिला तर मात्र स्थिरावलेला आहे. 9 धावा धावफलकावरती. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. कॉट द बिहान. एसटीच्या पाठीमागे सूरज पाटील कोणती चूक करत नाही. आणखीन एक फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. अगदी सारसोली संघाला थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं ना तर दडपण टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदीच आपण प्लॅनिंग पाहिली, रणनीती पाहिली सागर सम्राट न्हावे संघाची, की त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर सकाळच्या या पहिल्या सत्रामध्ये अगदीच आजचा सकाळचा दिवस पाहिला तर खूप धुका पडला होता. अगदीच दमट वातावरण आणि त्याचाच या ठिकाणी फायदा उठवत असतानाही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत फलंदाज मात्र बाद झालेत, ते म्हणजेच 3 फलंदाज बाद झालेत. कोणत्या तरी फलंदाजाला खेळपट्टीत राहून अगदीच संघाला या ठिकाणी सावरावं लागेल आणि कार्य कोणाला तरी करावं लागेल, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी होत असताना अगदीच प्रज्वल पाटील आखूट टप्प्याचा चेंडू. हो, चांगला क्षेत्ररक्षण पहा. शॉट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तुषार. चेंडूला थांबवलं गेलं. एकच धाव मिळणार. धावफलक मात्र पाहिलं तर एकने पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती फलंदाज मात्र बाद झाले सोमनाथ सारसोली संघाचे 3. प्रज्वल पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. पुलर लेनचा चेंडू अगदीच लॉफ्टेड फटका खेळला गेला. 20 मध्ये खेळलाय. त्या ठिकाणी ऋतिक डबीर आहे, चेंडूला पकडलाय, मात्र 1 धाव रोखू शकत नाही. षटक क्रमांक दुसरं देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती सोमनाथ सारसोली संघाच्या 3 बाद 11. एक नैसल अंक 11 धावफलकामध्ये पाहायला मिळतोय.
11 धावा धावपळाका आधी 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर सरासरी पाहिली तर 5.5च्या सरासरी धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु इथून सोमनाथ सारसोली संघाच्या फलंदाजांना काहीच खेळ बदलावा लागेल. जर तुम्हाला मोठ्या धावा संख्या उभारायची असेल तर इथे मोठे फटके खेळावे लागतील. प्रज्योतकडे क्षमता आहे, अगदीच प्रज्योतकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मात्र आज या नावे संघाच्या विरुद्ध खेळत असताना त्याच्याकडनं मोठे खेळीची अपेक्षा देखील असणार आहे. मनीष हा गोलंदाज मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. षटक क्रमांक 3 षटक हाताळण्यासाठी आपण जर मनीषला पाहतोय. एक सुंदर आयोजन पाहायला मिळतं अगदीच अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून 2025 पर्व पहिलं. लव शेठजी खेडेकर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवर तर नित्यांत त्यांचं प्रेम राहिलं आहे. आज बऱ्याचशा प्रीमियर लीगमध्ये मग रायगड प्रीमियर लीग असेल, अलिबागमध्ये लीग असतील. हो अगदी बॅकफुटला सरसला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. आणि ही गरज आहे काळाची, नाही तर संघाची गरज आहे. आता संघाला यातून सावरायचं आहे. संघाला धावांपासून थोडंसं ज्या धावा कमी आहेत त्या धावघाती मोठी करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रज्योतचा राहिला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं आहे. 13 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. मनीष पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये शॉटमध्ये क्षेत्राच्या पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न. विसेपमध्ये फटका खेळला गेला आहे. त्या ठिकाणी पाहिलं लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक होता, सिंगल मात्र मिळते. 14 धावा धावपळकावरती राहिल्यात. आत्तापर्यंत 3 मात्र फलंदाज बाद झालेत. चांगला या ठिकाणी सावरसोली संघाला मात्र थांबवलं गेलं आहे, ते म्हणजे सागर सम्राट न्हावे संघानं. मनीष पुन्हा एकदा कोणती ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज राहिला आहे. ओहो मोठा फटका अगदी नोलोक स्टाईलने खेळलेला. चेंडू हवेमध्ये राहिलाय, फटका देखील फसलाय, झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक 4 मात्र मिळालाय. 4था फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर. एक खराब चेंडू पाहायला मिळते अवांतर. अगदीच 2 षटकं सुरळीत पाहायला मिळाली. मात्र या 3ऱ्या षटकामध्ये एक वाईट खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी डाव्या एष्टीच्या बाहेर पडला होता. 15 धावा धावपळकावरती राहिलेत. आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू राहिलेत. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिला आहे. क्षेत्ररक्षक आहे, येणार, झेल पकडणार आणि धक्का क्रमांक 5वा देखील मिळणार सोमनाथ सारसोली या संघाला. हेलो 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 पुन्हा एकदा सुरुवात षटकाला होत असताना अगदीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. गरज असताना या ठिकाणी पहा गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या मात्र चौकाराने पुढे सरकत असताना 19 धावा धावपळकावरती. अगदीच संघावरती जे विघ्न आलंय ते विघ्न दूर करण्याचा प्रयत्न राहिलाय गणेश पवारच्या माध्यमातून. कारण संघ अगदीच संकटात सापडला होता. त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिलाय. चौकार आल्यानंतर थोडं स्कोअर पाहिलं धावपळकावरती तर 19 धावा धावपळकावरती. या षटकातील अजून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. मनीष राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. हो अगदीच पहा चेंडूचा टप्पा काढत तेवढा खाली अगदी शरीराचा वेध घेण्याचा देखील या ठिकाणी पाहिला चेंडू.
तर दुपार मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक तिसरं संपलं. 3 षटकांचे समाप्ती झाली. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 मात्र येणार. बैरवीचे षटक स्लॉगरचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ असणार आहे खेळ फलंदाजांचा, कारण धावांची गरज आहे. ती धावांची गरज पूर्ण करावी लागेल सारसोली संघाला. मात्र ज्या सागर सम्राट न्हावे संघानं अगदीच नाणेफेक जिंकल्यानंतर, टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता की क्षेत्ररक्षण करूया, समोरच्या संघाला अगदीच सकाळच्या सत्रामध्ये आपण कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, आणि तो आतापर्यंत 3 षटकामध्ये आपल्याला योग्यता निर्णय पाहायला मिळतो. अगदीच पाहिलं तर 3 षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती राहिल्यात. षटक क्रमांक 4 घेऊन येते गोलंदाज श्रवण नावकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलंय. अगदीच नावाचे सर्व हे सहकारी पाठीराखे देखील उपस्थित राहिलेत. मग आपण पाहिलं तर नवाज हल्डे असतील, विवेकजी चौलकर यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. त्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व खेळाडूंचं जरा जास्त वेळ घेऊ नका. पुढचं मॅच असणार आहे अग्री बॉईज देव संघाचा कर्णधार आणि सुडकोली संघाचा कर्णधार. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अग्री बॉईज देव आणि सुडकोली संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. गणेश एका चौकारांचे खेळ करतोय 4 या धावसंख्येवरती. हो, अगदीच पहा डावखोरा गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना एक फॅटिक चेंडू पाहायला मिळाला, आणि नॅचरल कट देखील या गोलंदाजाकडनं आपण पाहिला. अगदीच टप्पण चेंडू थोडासा आपण पाहिला ना, तर इन स्विंगमध्येच अगदी स्विंग चेंडू झालाय. 21 धावा शुभ अंक, 21 लॉस ऑफ 5 विकेट. 5 फलंदाज बाद झालेत. श्रवण पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. ओ डॉट चेंडूची सांगता. अगदीच टप्पा फलंदाजाला वाटलं की हा चेंडूचा टप्पापर्यंत बाहेर निघेल, परंतु पहा अगदीच या ठिकाणी चेंडूचा टप्पा आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदीच नशीब नाही की काय, कारण दुर्दैवी म्हणावं लागेल. फटका चांगला राहिला होता. अगदीच बॅटच्या मिडल ऑफ द बॅट झाला होता, परंतु जी विद्युत सप्लाय आहे खऱ्या अर्थाने त्या विद्युत तारेला या ठिकाणी चेंडू लागल्यानंतर फटका, हो क्या बात आहे, या ठिकाणी बोटं फिरवली गेली. अगदीच एसटीचे फलंदाज बाद झालाय गणेश. मात्र एक धाव मिळणार आहे, ती म्हणजे अतिरिक्त वाईटच्या स्वरूपामध्ये. सिंगल धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती सिंगलने पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चालू असताना 4थ्या षटकातील आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडू झालेत. 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या त्या म्हणजेच 3. फलंदाज इन हाईट क्रमांक 8व्या क्रमांकाचा देवांक आलाय. हो, लेटकर मारण्याचा प्रयत्न राहिलाय. पॉइंट शॉट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी सुंदर पद्धतीचा झेल पकडला. एक सोपा झेल होता. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बिकट परिस्थिती पाहायला मिळेल सारसोली संघाची. जो खेळाडू येत आहेत ते मात्र या ठिकाणी अगदी दडपणामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कोणताही खेळाडू अगदीच पाहिलं तर खेळपट्टीवरती व्यवस्थितरित्या थांबून खेळत नाही. अगदीच आपण पाहिलं प्रज्योतने देखील प्रयत्न केलेत. प्रज्योतच्या बॅटमधून चौकार देखील आपण पाहिला, परंतु एक फटका फसला गेला. अगदी तो फटका जर व्यवस्थितरित्या लागला, अगदी थांबला गेला असता बाहेर, तर कदाचित धावसंख्या मोठी पाहायला देखील मिळाली असती. श्रवण पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. फ्लायटेड चेंडू अगदीच चांगला फटका खेळलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेला पलटले गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुखरूपरित्या पोहोचला नाही, आणि फलंदाज मात्र धक्का क्रमांक इथे 9वा मिळालाय. नितीन देखील धावच्या सुरुवात बाद झालाय.
धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावपळकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू. अगदी ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचे चित्र बदलू शकतोय. फटका खेळला गेलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये सिंगल घेतले. दुसरे धावेचा प्रयत्न होत असताना फलंदाज मात्र धावच्या सुरुवात बाद झालाय. अशा पद्धतीने जर पाहिलं षटक क्रमांक 14 संपलं. पहिलं पूर्वार्ध संपलं. धावा पहिल्या धावपळकावरती तर 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही संघांनी लक्ष असू द्या. मी लक्ष वेधतो की जर मॅच टाय झालं तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. लक्ष असू द्या. जर मॅच बरोबरी सुटली, जर टाय झालं तर सुपर ओव्हर असणार आहे. पुढचं मॅच अग्रीबॉईज दीव संघाचा कर्णधार आणि सुडकुली संघाचा कर्णधार. चला, माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सुडकुली संघाचा कर्णधार आणि अग्रीबॉईज दीव संघाचा कर्णधार, आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जास्त विळंब घेऊ नका, कारण स्पर्धेला थोडं उशीर झालंय. तरी स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी कव्हर करायची आहे. कारण जर दिवस आपण पाहिला तर अगदीच सूर्योदय या ठिकाणी सूर्यास्त लवकर होत असतं. तरी आपणास विनंती करतो की दिवसा उजेड आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे खेळता येईल हे पाहणं गरजेचं आहे. तरी आपण सहकार्य करायचं आहे. चला, सुडकुली संघाचा कर्णधार हेलो आवाज पण गेला. हेलो 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 25 पाहिजे का 26? नाही, 25 झाले असते. 24 झाले. 24 झाले. हेलो. तर ज्या 26 धावांचं पाठलाग करण्याचे आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये नावे संघाकडून राजा आणि ऋषभ. पहिला चेंडू गोलंदाज प्रज्योतचा, अगदी चांगला चेंडू राहिला होता.
टप्पा देखील चांगला राहिला, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक चिक्की रन या ठिकाणी कंप्लीट केली गेली. जरी कमी धावसंख्या असल्या तरी या धावा नक्कीच करतावेळी नावे संघाला थोडंसं का होईना दमचक फुटणार आहे. अगदीच डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहतो ऋतुजला या ठिकाणी पाहतोय. एक चांगला कॉम्बिनेशन नक्कीच दोघांमध्ये पाहायला मिळेल. एक राईट हँड आणि लेफ्ट हँड, उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतात ना खेळपट्टीवरती, तेव्हा नक्कीच गोलंदाजात देखील डोकेदुखी ठरत असतात. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी वारंवार आपल्याला बदलावे लागत असतात. परंतु प्रज्योत या षटकामध्ये कशा पद्धती गोलंदाजी असणार आहे. ओ क्षेत्ररक्षक आहे, जाला अंथरलेला, अगदी जाळ्यामध्ये पकडला गेला एक महत्वाचा फलंदाज ऋषभ साल्वे मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. जरी धावसंख्या कमी असतील ना तरी देखील आमच्याकडे देखील चांगले गोलंदाजीचा भरणा आहे आणि खऱ्या अर्थाने आपली पहिल्या चेंडूवरती शुभारंभ चांगला राहिला. सुरुवात अगदीच शांत केली राजाने, परंतु दुसरा चेंडू आपण पाहिला स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर ऋषभ साल्वी स्ट्राईकला आला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, अगदी डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता आणि चांगला झेल पकडला गेला. अगदीच महत्त्वाचा फलंदाज, कारण सध्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज जर पाहिला तर ऋतुज साल्वी हा मात्र बाद झाला. अगदी शून्याचा चष्मा घेऊन मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच विजय मोहिते आणि परेश मढवी हे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गाशी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदीच पॉवर प्ले षटकामध्ये एक चांगले पॉवरफुल दोन चेंडू देखील पाहायला मिळालेत प्रज्योत साल्वीचे. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनायत क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकासाठी अगदीच रोशन साळावकरला आपण पाहतोय संघाचा मोरक्या. हो हो क्या बात आहे, अफलातून जबरदस्त. हा क्लास आणि हा गोलंदाजीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्रज्योतच्या या स्पेलमध्ये पाहायला मिळते. पहा पहिल्या चेंडूचा विचार केला ना थोडासा खाली राहिला होता, दुसरा चेंडू अगदी आखो टप्प्याचा राहिला, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला, तिथे फलंदाज फसला आणि हा वेगवान चेंडू पाहिला, अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा राहिलाय, फलंदाजाला थांबवलं गेलं, कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही. जर तुम्हाला या धावा रोखायच्या असेल ना तर असं क्षेत्ररक्षण आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि ती करण्याचा प्रयत्न चालू आहे आता मात्र या मॅचमध्ये. हो बॅकफुटला सरसला, अगदीच कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. पाच धावा फलकावरती. चेंडू देखील चांगला राहिला होता, मात्र फटका देखील तेवढाच एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला रोशनच्या बॅटमधून. अगदी बॅकफुटला गेलं आणि अगदीच त्याला चपराक लगावली, ज्या डीप कव्हर क्षेत्रामध्ये चौकार आलाय. 5 धावा धपळकावरती, एक फलंदाज मात्र पास झालाय. अगदी सुरुवात अशीच आपल्याला काहीतरी पाहायला मिळाली होती की प्रज्योतने देखील आल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळालेला. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि जे घर बसल्या मॅजिक मुमेंट स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत त्यांचं देखील मी अध्यक्ष चषक श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन चनेर विभागाच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. चला स्पीडअप करायचं आहे, कारण तब्बल आता आपण जर पाहिलं तर 12 वाजले आणि पहिलीच मॅच चालू आहे, तरी आपण सहकार्य करायचं आहे, कारण स्पर्धा आपलीच आहे, आपल्यासाठीच आहे. नक्कीच लहू शेठ खळेकर यांनी एक चांगलं या ठिकाणी संकल्पना आपल्याला पाहणं त्याच्या माध्यमातून. हो अगदीच पहा फटका मोठा आलाय, परंतु एका धावेने काही फरक पडणार नाही, कारण घोषांकी क्षेत्र आहे, ज्या घोषांकी क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय
सिंगल धाव मिळते. 6 धावा 26 धावांचा पाठला करत असताना 6 धावा धावपळकावरती. अगदीच एक पर्यंत मात्र पास झालाय प्रज्योत साळवी. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे पॉवर प्लेच्या षटकातील. राईट आर्म राऊंड मारा करतोय. हो हो अगदीच पहा एक फ्लायटेड चेंडू पाहिला. टप्पापर्यंत चेंडूचा खाली राहिलाय. फलंदाज अगदीच फलंदाज जर मुवमेंट पाहिली तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र डॉट चेंडू आलाय. अगदीच चांगलं षटक हाताळलं गेलं. एक महत्त्वाचा गडी बाद झालाय ऋषभ साळवी. तदनंतर त्या षटकामध्ये चौकार देखील आला. अगदीच षटक क्रमांक पहिलं संपलं. धावा पहिल्या धावपळकावरती तर 6 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. परंतु या स्पर्धेचं नियम असा आहे जर सामना बरोबरी सुटला टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे. टॉस कोण जिंकलाय? अग्रीबॉईज दीव संघ आपला निर्णय ओके. तर टॉस जिंकल्यानंतर दीव संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि सुडकोली संघाला मात्र त्यांनी जो निर्णय दिला की तुम्ही फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आर्यन बोरकर उंच पुरा असा हा गोलंदाज. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अगदी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळताना या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळत असतं. क्षेत्रांची व्यूहरचना बदलली गेली. जे पॉवर प्ले षटक संपलं आहे जे बंधनं उठवली गेली. अगदीच पहा शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कवर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक वाईड ईस्ट लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईड ईस्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक डीप मिडॉनमध्ये शिली मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो चांगला चेंडू राहिला आहे. चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अगदीच डेंजर झोनवरती होता राजा. मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेला आहे. सिंगलला कंप्लीट केली गेली. अगदीच आपण पाहिल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतोय. खेळपट्टीवरती चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. धावा जर पाहिल्या 7 धावा धावपळकावरती. एक बाद 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक पाहिलं तर डीप मिड विकेटमध्ये सज्ज राहिला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू हवेमध्ये मात्र व्हॅकेंट क्षेत्र होतं खाली क्षेत्र होतं. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकलं नाही कारण सिंगल कंप्लीट केले गेले. धावाचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावा धावपळकावरती 8 राहिल्यात. एक बाद 8 धावसंख्या. अगदीच कमी धावसंख्या असली तरी देखील सारसोली संघास या ठिकाणी कौतुक करावं लागेल. शर्तीचे प्रयत्न चालू राहिलेत. धावा सहजासहजी तुम्हाला आम्ही देणार नाही. त्या धावांसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. झगडावं लागेल. ओ अगदीच चांगला फटका. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर गोशांकी क्षेत्र आहे खाली क्षेत्र आहे. एक कमालीची गोलंदाजी की फलंदाज अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण देखील त्या टाकला दिशेने चेंडू फेकूया. एक नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला कारण एका धावेने सहसा एवढा फरक पडणार नाही. परंतु पाहायला गेलं तर सारसोली संघाला त्या धावा देखील रोखाव्या लागणार आहेत. कारण 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक एक धाव किती महत्त्वाची आहे. कारण एक एक धाव देखील महत्त्वाची आहे. रोखणं गरजेचं आहे सारसोली संघाला. सुडकुली संघ आपणास विनंती करतो की स्पर्धा आपली आहे. जर चेंडू आपल्या बाजूला आला तर आपण देखील त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. अगदीच पहा अध्यक्षांचं मी नक्कीच वारंवार कौतुक का करतोय की जरी हा असोसिएशनचा चषक असला तरी खऱ्या अर्थाने 2 कॅमेरेची स्पर्धा कव्हरेज केली जाते. अगदीच आपण पाहिला मॅजिक मुमेंट्स स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. अगदीच कॅमेरामॅन जर पाहिलं तर मेन कॅमेरामॅन साहिम नंतर उबेद आणि आमचे टेक्निशियल स्कोरर नदीम ही संपूर्ण टीम. ओ अगदी हलक्या हाताने स्टेअर केलं. पुश करो और खुश रहो. खराब खराब चेंडू अडवला होता. अगदी लेझी क्रिकेट. हे चुकीचं आहे. अगदीच तुम्ही चेंडू थांबवला होता. फेकी अगदी हातात घेऊन व्यवस्थितरित्या केली तर एकदा कदाचित चेंडू थांबला गेला असता. परंतु अशा छोट्या मोठ्या चुका होतच राहतात. या चुकांपासून आपल्याला सुधारावं लागेल. 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत.
आणि राजा मात्र सलामीला आला. अगदी शांत समय, जो डोक्यावरती बर्फ ठेवून खेळ करतोय. त्याला माहिती आहे धावा कमी असल्या तरी आपल्याला खेळपट्टीवरती टिकणं गरजेचं आहे आणि टिकाल तरच जिंकाल. आणि खऱ्या अर्थाने हा टिकण्याचा प्रयत्न चालला आहे अगदी खेळपट्टीवरती. हो, मोठा फटका खेळला गेला, लॉफ्टेड फटका, अगदीच क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न राहिलाय. क्या बात है, वेळ आली होती मात्र काळ काय आला नाही. पहा, अगदी कॉलिंग चुकीची ठरली, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं होतं. अगदीच जर क्षेत्ररक्षकाने फेकी देखील चांगली केली तर एकदा कधी गोलंदाज असेल चेंडू व्यवस्थित पद्धतीने पकडला असताना तर एकदा कदाचित फलंदाज बाद झाला असता. मात्र जर तर आहे, जर तरला बरंचसं अंतर आहे. धावा पहिल्या धावपळकावरती तर 13 धावा धावपळकावरती. आर्यन पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे अगदीच मिड ऑनमध्ये. क्षेत्ररक्षक रोहन पवार सिंगल कंप्लीट, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न अगदीच सुरळीतपणे अगदी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 15 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळत आहेत. या तुम्हाला धावा ज्या रोखाव्या लागतील. अगदीच आपण पाहिलं आर्यन बोरकरचं स्पेल देखील चांगलं राहिलं होतं, मात्र त्या ठिकाणी 2 चुक्या पाहायला मिळाल्यात. अगदी शॉर्ट पॉईंटमध्ये आपण पाहिलं, तदनंतर डीप मिडविकेटमधून क्षेत्राचे पकडलेला तो चेंडू फेकी केली, तत्वर तिथे एक चुकी पाहायला मिळाली. म्हणजे या 2 धावा देखील अगदीच पुढच्या षटकामध्ये थोड्याशा जास्त टार्गेट पाहायला मिळालं असतं. परंतु नव्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. काय पहा, अगदी 26 धावा असताना देखील अगदी शांतपणे संयमी खेळ चालला आहे की या धावा आपण रिस्क नाही घ्यायची, जशा धावा होतील तशा कराव्या. षटक क्रमांक 2 संपलेत, 15 धावा धावपळकावरती पाण्याची पूर्तता करायची आहे, पाणी पोहोचवायचं आहे त्या ठिकाणी. धावा पहिल्या तर 15 धावा, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. अजूनही मॅच संपलेला नाही, कारण मॅचमध्ये बरंचसं असं आपल्याला दडलेलं पाहायला मिळणार आहे. अगदीच रोहन पवार, अगदी त्याच्याकडे त्याच्या स्पेलमध्ये विविधता पाहायला नक्कीच मिळते. सातत्याने चेंडू फिरवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु रोशन साळावकर आपण पाहिलं मोरक्या संघाचा अगदीच कर्णधार खेळपट्टीमध्ये आहे. या वर्षीचा हंगाम रोशनसाठी चांगला राहिला, सातत्याने चांगला सराव आपल्याला पाहायला मिळतो. त्या सरावाचा नक्कीच त्या ठिकाणी उपयोग करत असतो हवेली. परंतु रोहनकडे देखील तो क्लास आहे. 11 धावा रोखायच्या आहेत 12मध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फलंदाजाला देखील फसवलं गेलंय. फलंदाज धक्का क्रमांक मात्र दुसरा मिळतोय. फलंदाज रोशन साळावकर मैदानाच्या बाहेर. कडे देखील अपेक्षा राहिल्या होत्या, मात्र रोशनचा फटका बसला, अगदी मिडल ऑफ द बॅट नाही झालं. तर थोडा स्कोअर पाहिला धावपळकात 2 बाद 15 धावा. या ठिकाणी बक्षीस देखील आले खऱ्या अर्थाने आराध्य पोस्तंड यांच्याकडून. ऋतिकसाठी षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राईज झाले. 11 मध्ये आता 11 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू 11 धावा. रोहन पवारचा वार बॅटमधून चांगले धावा पाहायला मिळाला, एक हाती किल्ला लढवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला पलटल्या गेल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सामना जर पाहिला तर बरोबरी सुटलाय. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला, टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर आणि पहिली सुपर ओव्हर या उद्घाटनी या मॅचमध्ये पाहायला मिळणार का? देवेद काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. परंतु एक अनुभव देखील आहे सूरजकडे. पहिला चेंडू सूरजला डॉट राहिला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला व्हॅकन खाली क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला, ज्या मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 1 धावेची गरज आहे. सामना बरोबरीच सुटलाय, मात्र क्षेत्ररक्षण बाद, सिली पॉईंट. अगदीच
सिली मिड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिली मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. पॅडला धरलाय, मात्र तारंबळ उडाली गोलंदाजाची. अगदीच स्वतःच्या फलंदाजी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र मॅच अगदी तुळशीच राहिली. जरा सामना मित्रांनो आवडला असेल तर जोरदार टाळवून जाऊ द्या. काय मॅच झाली सागर सम्राट न्हावे विरोधामध्ये श्री सोमनाथ सारसुल या संघादरम्यान. मॅच मात्र जिंकली, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली. तर या मॅच आपण पाहिले तर सागर सम्राट न्हावे हा सामना जिंकलाय. तर या सामन्याचा सामनावीर